Hello students, today's lecture we will discuss about Caperidaceae family. स्टडी ऑफ फॅमिलीज या चॅप्टरमधली सेकंड फॅमिली जी आहे ती आपण आता एक्सप्लेन करणार आहोत किंवा बघणार आहोत. फॅमिली नेम इज अ कॅपेरिडेसी. ओके, the example is a Cleome or Gynandropsis is the species of examples of these families. Okay, then 45 genera and 700 species, 45 जाती आणि 700 प्रजाती आत्तापर्यंत काय झालेल्या आहेत ऑब्झर्व केले गेलेले आहेत. देन सिस्टमॅटिक पोझिशन, division phanerogams. Phanerogams means what? Flowering plant. Class Dicotyledons. Dicotyledons means two cotyledons are present. Then subclass Polypetally. Polypetally means what? Poly means free, one another, and petals means corolla, that is a petals आपण त्याला असं म्हणतो. Then series Thalamiflory. Order Parietales. परायटेल्स ही ऑर्डर का दिली असेल कारण त्याचं जे ओव्ह्युल्स आहेत किंवा सीड्स जे आहेत ते परायटल रिजनला किंवा परायटल पोझिशनला पेरिफेरल पोझिशनला काय आहेत अटॅच आहेत म्हणून परायटेल्स ऑर्डर. देन फॅमिली कॅपेरिडेसी. आपण स्टडी ऑफ फॅमिलीज किंवा जे क्लासिफिकेशन बघितलं ते फक्त फॅमिली लेव्हलपर्यंतच आहे म्हणून आपल्याला फक्त फॅमिली लेव्हलपर्यंतच त्याचं काय डिस्क्रिप्शन ते दिले गेलेलं आहे. फॅमिली कॅपेरिडेसी. ओके, नेक्स्ट कॅरेक्टर्स ऑफ कॅपेरिडेसी फॅमिली. मग त्याचे कॅरेक्टर जे आहेत फ्लोरल कॅरेक्टर अँड मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. ओके, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स फर्स्ट, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रूट. मग त्या प्लॅन्टचं रूट काय आहे? वेल ब्रांच. त्याचं जे रूट आहे रूटला ब्रांचेस आहेत मीन्स वॉट? सेकंडरी रूट्स, हिअर रूट्स आर प्रेझेंट इन देअर. ओके, त्याच्यामध्ये रूट्स आहेत, टॅपरूट सिस्टीम आहे. मग टॅपरूट सिस्टीमला परत काय सेकंडरी रूटचं फॉर्मेशन झालेलं आहे, दॅट इज ए वेल ब्रांच. डीप फीडर. डीप फीडर मीन्स वॉट? ज्यावेळेस ते रूट्स काय होतात सॉईलच्या इनसाईडमध्ये काय एंट्री करतात म्हणजे डीप जातात. कशासाठी? फीडर. फीडर म्हणजेच काय जे सॉईल न्यूट्रिएंट असतील, मटेरियल असतील, फूड मटेरियल काय करण्यासाठी ॲब्सॉर्ब करण्यासाठी. ओके, दॅट इज अ डीप फीडर्स. देन सेकंड स्टेम एरियल, इरेक्ट, हर्बॅशियस, उडी, रेअरली क्लाइम्बिंग, हिअरी, सॉलिड अँड सिलेंड्रिकल. स्टेम जे आहे ते एरियल आहे. एरियल मीन्स वॉट? ते एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये काय होतं आहे एरियल म्हणजे सॉईलच्या वरच्या साईडला. ओके, अबाव सॉईल्स काय होतं ते ग्रो होतं. देन इरेक्ट मीन्स लॉंग आहे. देन हर्बॅशियस मीन्स वॉट? अँड वुडी. हर्बॅशियस अँड इज नथिंग बट द वुडी इन नेचर. मीन्स वॉट? ते काय होतं आहे वुडी इन नेचर आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय झायलेम फ्लोएमची काय असेल वेल डेव्हलपमेंट असेल. ओके, दॅट इज ए वुडी इन नेचर. देन रेअरली क्लाइम्बिंग. रेअरली क्लाइम्बिंग म्हणजेच काय जी झुडपं आहेत ते आपल्याला रेअरली ऑब्झर्व होतं. ओके, म्हणजे त्याचं जास्तीत जास्त आपल्याला ऑब्झर्वेशन होत नाही. देन हिअरी. हिअरी मीन्स ते जे स्टेम आहे त्या प्लॅन्टचं कॅपेरिडेसी या फॅमिलीच्या प्लॅन्टचं जे स्टेम असेल त्याच्यावरती काय हिअर्स प्रेझेंट आहेत, दॅट लाईक अ ब्रिंजल्स. ओके, ब्रिंजल्स, टोमॅटोज ह्याच्या स्पेसीज आहेत किंवा हे जे प्लॅन्ट आहेत त्याच्या स्टेमवरती बघा ते हेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला ऑब्झर्व होतं किंवा आपण ते बघतो त्या टाईपमध्ये काय त्याच्या कॅपेरिडेसी फॅमिलीचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हेअर्स काय होतात ऑब्झर्व होतात. देन सॉलिड. सॉलिड मीन्स उडी, हर्बॅशियस. ओके, देन सॉलिड म्हणजे काय ते भरीव आहे. ओके, पोकळ नाही. जसं बांबू ही जे काय पोकळ आपण त्याला म्हणू शकतो नाही का, तसं सॉलिड इन नेचर नाही. त्या टाईपमध्ये जर मँगो ॲज अ डायरेक्ट इंडिका म्हणजेच काय लिंब किंवा आंबा हे जर बघितलं ते काय पूर्ण सॉलिड आहे, भरीव आहे. त्याच टाईपमध्ये काय हे भरीव आहे. देन सिलेंड्रिकल मीन्स सिलेंड्रिकल म्हणजेच काय एकदम गोलाकार म्हणजे नळीसारखं एक काय त्याचा स्ट्रक्चर आहे. देन नेक्स्ट लिप
सिम्पल स्टिप्युलेट्स मे ऑर मे नॉट बी प्रेझेंट. ओके, लीप कसं आहे, सिम्पल इन कंडिशन आहे. देन स्टिप्युल्स मे ऑर नॉट मे बी प्रेझेंट, म्हणजे स्टिप्युल्स काय असेल त्याला प्रेझेंट असेलही आणि नसेलही. हे काय त्या स्पेसीजच्या कंडिशनवरती किंवा कोणती स्पेसीज आपण स्टडी करतो त्याच्यावरती डिपेंड असेल. ओके, देन स्टिप्युल्स आर मॉडिफाय इन टू स्पाईन्स, म्हणजे त्याचे जे स्टिप्युल्स जर असतील तर स्टिप्युलचं काय होईल, मॉडिफिकेशन स्पाईन्समध्ये होईल, म्हणजे स्पाईन्समध्ये त्याची डेव्हलपमेंट होईल. ओके, देन फ्लोरल कॅरेक्टर्स. फ्लोरल कॅरेक्टर्स जे आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स इज द नथिंग बट ऑफ दी बंच ऑफ फ्लावर्स, म्हणजे फ्लावरचा ग्रुप किंवा फ्लावरचा बंच, दॅट इज कॉल्ड एज अ इन्फ्लोरेसन्स. रेसिमोस टाईप. रेसिमोस टाईप म्हटल्यानंतर त्याचे यंग फ्लावर जे असतील ते अपेक्सला आणि ओल्ड फ्लावर जे आहेत ते बॉटमला असतात. तसं सायमोस इन्फ्लोरेसन्स असेल तर त्याच्यामध्ये काय होतं आहे, सेंट्रल ॲक्सिसला काय होतात, एक मेन ॲक्सिस आहे त्याच्या अपायकल रिजनला ओल्ड फ्लावर आणि त्याच्या साईड बाय साईडला यंग फ्लावर येतात. ओके, देन फ्लावर्स आर पेडिसिलेट. पेडिसिलेट मीन्स वाट, त्याला पेडिसेल म्हणजे देठ हे आहे. देन ब्रॅक्टिएट, त्याला ब्रॅक्ट्स आहेत. देन ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिक मीन्स वाट, फ्लावर आर कट ईच अँड एनी अँगल अँड पार्टिशन इज अ इक्वल पार्टिशन. ओके, म्हणजेच काय फ्लावर ॲक्टिनोमॉर्फिक कंडिशन म्हणजेच काय, ज्यावेळेस फ्लावरचं काय करतो आपण डिव्हायडेशन करतो तसं सेम इक्वल पार्टमध्ये जर डिव्हायडेशन होत असेल तर त्याला काय म्हणतात, ॲक्टिनोमॉर्फिक असं म्हणतात. देन समटाईम्स झायगोमॉर्फिक. मग काही वेळेस काय होतं, जर स्पेसीज बदलली, स्पेसीज चेंज झाली तर तिचं झायगोमॉर्फिक पण असू शकतं. झायगोमॉर्फिक म्हणजेच काय, ते काय होत नाही, इक्वल पार्टिशनमध्ये तिचं डिव्हायडेशन होत नाही. जसं ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजेच काय, डिवाइड इन टू इक्वल पार्ट. तसं झायगोमॉर्फिक म्हणजेच काय, डिड नॉट डिवाइड इन इक्वल पार्ट्स. कंप्लीट मीन्स वॉट, gynoecium and androecium, both sexual organs are present in this flower. That is complete flower. जर एकच सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल, अँड्रोशियमच असेल तर त्याला युनिसेक्शुअल आपण त्याला म्हणतो. गायनोशियमच असेल तर त्याला युनिसेक्शुअलच आपण त्याला म्हणणार. पण कंप्लीट फ्लावर आपण केव्हा म्हणणार, ज्यावेळेस त्याला अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही पण काय असतील त्याच्यामध्ये कंडिशन प्रेझेंट असतील किंवा दोन सेक्स ऑर्गन आर प्रेझेंट इन दिस फ्लावर्स, दॅट इज कॉल्ड ॲज ए complete flower. Then next, calyx. 4 sepals arranged in 2 whorls. त्याच्यामध्ये कॅलिक्स किती आहेत, 4 आहेत आणि त्याची 2 जोडी आहे, दॅट इज ए व्हर्ल्स. ईच व्हर्ल कन्सिस्ट ऑफ 2 सेपल्स. मग एका व्हर्लमध्ये 2 सेपल्स आहेत. आत्ताच मी सांगितलं यदि काय असेल, जोडी असेल. 4 आहेत ॲक्च्युअल, पण 2 काय पेअर असेल. देन पॉलिसॅपेलस मीन्स एकमेकांपेक्षा कशा आहेत, फ्री आहेत. ॲस्टिवेशन इज आयदर व्हॉल्वेट अँड इम्ब्रिकेट. मग त्याचं ॲस्टिवेशन जे आहे ते व्हॉल्वेट पण आहे आणि इम्ब्रिकेट पण आहे. ओके, इट इज अ नेक्स्ट टाईप ऑफ ॲस्टिवेशन्स. ओके, आता त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, व्हॉल्वेट ॲस्टिवेशन आहे आणि इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन आहे. ओके, आता त्याच्यामध्ये व्हॉल्वेट ॲस्टिवेशन जे आहे, व्हॉल्वेट ॲस्टिवेशन म्हणजेच काय, त्याच्या ज्या मार्जिन्स आहेत किंवा त्याच्या एजेस जे आहेत, कडा आपण त्याला म्हणतो, ते काय आहेत, एकमेकांना कशा आहेत, फक्त त्या एकमेकांपासून फ्री आहेत, फक्त कशा आहेत, त्या राऊंड इन नेचर्स आहेत, म्हणजे एकमेकांना त्या जॉईन नाहीत, फक्त त्या टच करतात. ओके, देन इम्ब्रिकेट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय, एक कॅलिक्स जो असेल तो काय असेल, पूर्ण बाहेर असेल आणि बाकीचे 4 जे आहेत ते काय आहेत, एकमेकांवरती ओव्हरलॅप असतील. ओके, त्यांची जी मार्जिन्स आहेत, एजेस जे आहेत त्या काय ओव्हरलॅप आहेत. तसं एक काय आहे, बाहेर आहे. देन नेक्स्ट वर्ड करोला. 4 पेटल्स, पॉलीपेटॅलस, इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. ओके, करोला जे आहेत, करोला मीन्स पेटल्स, पाकळ्या आपण त्याला म्हणतो, त्या किती आहेत, 4 आहेत. पॉलीपेटॅलस आहे, पॉली म्हणजे ते काय आहेत, एकमेकांना फ्यूज नाहीत, त्या फ्री बनवणार आहेत. देन इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. आता इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन जसं कॅलिक्समध्ये होतं तेच इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन काय होईल, करोलामध्ये ऑब्झर्व होईल.
दॅट इज ए इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. ओके, इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं, एक बाहेर असेल तर बाकीचे काय असतील, फ्यूज असतील, म्हणजे एकमेकांवरती त्या ओव्हरलॅप असतील. दॅट इज ए इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. देन नेक्स्ट पार्ट, अँड्रोशियम. अँड्रोशियम व्हॅरी मच इन डिफरंट स्पेसीज. मग अँड्रोशियमची जी कंडिशन आहे किंवा अँड्रोशियमचे जे नंबरिंग आहे किंवा अँड्रोशियमचे जे स्ट्रक्चर आहे ते काय सांगितलं त्यांनी, डिफरंट स्पेसीज, म्हणजे जशी स्पेसीज असेल, जी स्पेसीज असेल त्या स्पेसीजमध्ये काय असेल, पूर्ण अँड्रोशियमचं स्ट्रक्चर आणि नंबरिंग काय असेल, डिफरंट असेल. ओके. देन गायनोशियम. गायनोशियम, टू कार्पेल्स, दॅट इज ए बायकार्पेलरी अँड सिनकार्पस. दोन कार्पेल्स आहेत, बायकार्पेलरी आपण त्याला म्हणतो. देन सिनकार्पस, सिन मीन्स फ्यूज आणि कार्पस मीन्स कार्पेल्स, दॅट इज ए गायनोशियम. ओके, सिनकार्पस. देन रेअरली नंबर ऑफ कार्पेल्स इज मोर दॅन 2. मग काय होतं आहे, रेअरली म्हणजे अशी काही स्पेसिफिक किंवा लिमिटेड स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये काय होतात, दोनपेक्षा जास्त गायनोशियम जे असतील ते आपल्याला ऑब्झर्व होतात. ते स्पेसीज वाईज किंवा स्पेसीजवरती काय ते डिपेंड आहे. देन ओहरी सुपेरियर. ओहरी सुपेरियर आईज म्हटल्यानंतर काय, त्याचे जे फ्लोरल व्हर्ल्स असतील ते काय होतात, ओहरीच्या बॉटम साईडपासून त्यांचं अरायझेशन किंवा स्टार्टिंग झालेलं असेल. अँड युनिलोक्युलर, समटाईम्स मल्टीलोक्युलर. आत्ताच काय सांगितलं, गायनोशियमची जी नंबरिंग आहे ते काय असेल, व्हॅरी मच इन स्पेसीज, म्हणजे स्पेसीज बदलली का लगेच त्याचं गायनोशियमचं नंबरिंग किंवा कार्पेलचं नंबरिंग जे आहे ते चेंज होणार. ओके, म्हणजे काही वेळेस युनिलोक्युलर पण असेल आणि काही वेळेस मल्टीलोक्युलर पण. अँड परायटल प्लासंटेशन. प्लासंटेशन इज अ परायटल. परायटल म्हणजेच काय, पेरिफेरल रिजनला त्याचे ओव्हिल्स अरेंज असतील. देन स्टाईल इज अ शॉर्ट अँड ॲब्सेंट. त्याची स्टाईल जी असेल गायनोशियमची एक तर शॉर्ट असेल एक तर ॲब्सेंट असेल. दॅट इज ए परायटल प्लासंटेशन. आता परायटल प्लासंटेशन का म्हटलं आहे, कारण ते काय सेंट्रलला पण काय नाहीत, अटॅच नाहीत, ते डायरेक्टली पेरिफेरल रिजन्सला काय आहेत ते अटॅच आहेत. दॅट इज ए परायटल प्लासंटेशन. देन फ्रूट, बेरी ऑर नट इन शेप. ओके, त्याचं ॲक्च्युअल जी डायग्रॅम आहे ते आपण पाहूया. दॅट इज ए बेरी टाईप ऑफ फ्रूट्स. ओके, बेरी टाईप आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्लासंटेशन कसं होतं, परायटल. मग हे परायटल रिजनला काय ते प्लासंटेशन म्हणजे या परायटल रिजन्सला काय ते अटॅच झालेले आहेत. हे सुद्धा काय परायटल प्लासंटेशनचं आपल्याला एक्झाम्पल्स सांगता येतं. ओके, इट इज ए परायटल प्लासंटेशन म्हणजे काय पेरिफेरल रिजनला काय ते अटॅच आहे. दे नेक्स्ट सीड. सीड्स आर नॉन एंडोस्पर्मिक, म्हणजे सीडमध्ये काय एंडोस्पर्म नाही, म्हणजे आउटर कव्हरिंग जे आहे ते काय होत नाही, प्रोड्यूस होत नाही. देन ईच सीड हॅज लार्ज व्हेरियसली फोल्डेड एम्ब्रिओ, म्हणजे त्याच्यामध्ये काय एम्ब्रिओ आहे पण कसा आहे, लार्ज आहे आणि फोल्डेड आहे. ओके. देन पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स, दॅट इज कॉल्ड एज ए एंटेमोफिलस टाईप ऑफ पॉलिनेशन. नेक्स्ट पॉईंट, फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम. ओके, आता फ्लोरल डायग्रॅम आणि फ्लोरल फॉर्म्युला हे आपण सोबतच बघूया. आता याच्यामध्ये काय, फ्लावर आर ब्रॅक्टिएट, म्हणजे ही जी ब्रॅक्टिएट जी आहे ते आपण इथं ब्रॅक्ट दाखवलेली आहे. ओके. देन ई ब्रॅक्टिओलेट, म्हणजे ब्रॅक्ट जर नसेल तर त्याला ई ब्रॅक्टिओलेट असं म्हटलं जातं. पण इथं आपण एक्झाम्पलमध्ये जर स्पेसीज बदलली तर त्याच्यामध्ये काय होतं, लगेच त्याचं पूर्ण क्लासिफिकेशन किंवा पूर्ण त्याची जी कंडिशन आहे ती काय होते, चेंज होते. स्पेसीज टू व्हॅरी, म्हणजे स्पेसीज बदलली का त्याचं लगेच गायनोशियमची कंडिशन बदलते, अँड्रोशियमची बदलते आणि जेणेकरून त्याच्या फ्लोरल फॉर्म्युलासुद्धा काय होईल, चेंज होईल. देन ॲक्टिनोमॉर्फिक. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजेच काय, कोणत्या पण अँगलमध्ये त्याला कट करा, सेम पार्टिशनमध्येच डिवायडेशन होईल. देन बायसेक्शुअल मीन्स व्हॉट, हे बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल मीन्स व्हॉट, हे मध्ये गायनोशियम आणि ही साईड बाय साईड काय त्याचे अँड्रोशियम, म्हणजेच काय बायसेक्शुअल फ्लावर. देन कॅलिक्स 2 to 4, म्हणजेच काय 4 कॅलिक्स आहेत पण त्याचे काय 2-2 याच्या काय पेअर्स आहेत, मग हे 4 काय त्याचे कॅलिक्स आहेत. ओके. देन करोला R4.
करोला 4 इन कंडिशन, हे 4 त्याचे काय रेड कलरचे जे करोला आहेत. अँड्रोशियम 4 किंवा त्यापेक्षा जास्त इनफायनाईट. अँड गायनोशियम 2 to 4 म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त किंवा 4 असतील. इथं 4 आपण गायनोशियम दाखवलेले आहेत. आणि सुपिरियर मीन्स वाट त्याची अरेंजमेंट जी आहे ती फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट ओहुरीच्या बॉटम साईडपासून झालेली आहे. त्याचा आपण एक डायग्राम बघूया. दॅट इज ए हायपोगायनस ओहुरी किंवा सुपिरियर ओहुरी आपण त्याला म्हणतो. ओके, हायपो मीन्स बिलो म्हणजे जे फ्लोरल व्हर्ल जे आहेत हे अँड्रोशियम आहे, हा गायनोशियम आहे, त्याच्यानंतर हे करोला आहेत आणि हे कॅलिक्स आहेत. हा त्याचा थॅलॅमस आहे त्या ओहुरीचा. म्हणजेच काय होतं आहे, ओहुरीच्या बेसल रिजनपासून काय त्यांची अरेंजमेंट झालेली आहे, अरायझेशन झालेलं आहे. दॅट इज अ हायपोगायनस म्हणजे सुपिरियर ओहुरी. आणि ते वरती आहे, ओहुरी वर आहे. आणि त्याच्यानंतर जे फ्लोरल व्हर्ल आहे त्याच्या खालच्या साईडला आहे म्हणून ओहुरी वर आहे, म्हणून आपण त्याच्या खालच्या साईडला जे फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट आहे म्हणून गायनोशियमच्या खालच्या साईडला जी आणि त्याच्या खाली आपण काय करतो, डॅश देतो. ओके, दॅट इज ए कॅपेरेडिसी फॅमिली.